पाणी एवढंच ठेव, जास्त नको ठेव. हे बघा, हे एवढे भेटले आहेत आपल्याला खेकडे आज. हे बघा मस्त मोठे आणि बऱ्यापैकी भेटले. ते बघा पाणी पार वाटला टाकले. परत ठेवू ना. ह्याला जीव सोडला की का? तो मोठा वगैरे उलटा कर, ते सरळ करते जरा. झाला सोडला मोठा जीव ना, हा जिवंत आहे. सोडला ना, हा जिवंत होता. काय डेंग हे करत काय करते, पाणी चेंज करते अजून एकदा. कसं जाऊ दे, उद्या सकाळी करू. उद्या सकाळी घाल तर आहे पोटात जाईल. हा एक मस्त भेटला. ना एक डेंग्याचा वर नाही ना तू. बघा ते बघ. येत नाही ते. हे बघा, आमची आई आता बनवते खेकड्याचं कालवण. साफ करून घेतलेले आहेत आपण. हे बघा खेकडे, हे डेंगे आहेत आणि छोटे मोठे डेंगे होते त्यांचं वाटून घेतलेलं आहे सार. याच्यासाठी डेंग्याचं सांबार वगैरे यायचं आहे, डेंग्याचं सारायचं. आणि ह्याचं सुकं टाईप बनवायचं आहे खेकड्याचं. आणि हे आपले मोठे आहेत आणि हे आहेत आपले मोठे डेंगे. त्यांना भाजायचं आहे चुलीमध्ये. त्याच्या आतमध्ये मांस असतो नरम नरम चांगलासा. हे बघा चांगले मोठे आहेत. अर्धे आम्ही घेतले, अर्धे नानूला वगैरे दिले. नाही गिरे, आतमध्ये टाक, आतमध्ये टाक. राहू दे, राहू दे. ठेव तिथे, ठेव. हे बघा लसूण. मसाल्याचं नाही दिला. लसूण गेलेला आहे. कुठला मसाला आहे ना, गोडा मसाला वाटपाचा मसाला टाकलेला आहे. तिखट मसाला नाही टाकत त्याचा. हे बघा डेंगे टाकले. हे आपलं पायाचं सांबार झालेलं आहे. बघा ते मिक्सर मध्ये लावून त्याचं बारीक करून कपड्यातून गाळून घ्यायचं. मग काच त्याच्यामध्ये जात नाही, मग फक्त पाणी राहत. हे बघा कलर पण आलेला आहे. आता सगळं वेळ शिजू द्यायचं याला. आणि याचं काय बनवणं, सुकं नाही. ह्याचं सुकं बनव. हे हळदीचं पीठ आण ग. ह्याचं आहे ना, कसलं पीठ आणू? चण्याचं. चण्याचं आणू? बेसन. सुकं बेसन टाकायचं. भरल्यावर कोऑपरेटिव्ह. बस झालं एवढा. आणि बस ना. निघाल्यावर सांबार शिजत ठेवलेला आहे.
आणि हे आपले सुक्यासाठी कढई ठेवलेली आहे आईने. इसा बंद करू. तर पहिला या लागते तेल घे. सोडून देऊ. हे सुकं टाकलेलं आहे. पाणी दे ना जरा. जास्त पातळ नको. सुकेल ना नंतर. शिजेल ना. एका खेकड्याला भरायचं त्याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे लावून. आणि हे येलो बल्क असतं ते खेकड्याच्या आतमधलं असतं. त्याच्यामध्ये बेसन पीठ मसाला वगैरे लावून भरायचं. छान लागतं. पाणी देऊ थोडं नको ना. हे मसाला टाकले का थोडस गोडा टाकला. हे जरा काढलं. तिकडेच आहे भेटला. थोडं बेसन देऊ दे नको ना. सोनी बॅकग्राऊंड म्युझिक देतोय बघ. जवळजवळ शिजत आलेलं आहे. नाही थोडं पीठ लावते ना हे थोडं जरा टाक. थोडं घट्ट व्हायसाठी थोडं थिकनेस यासाठी पीठ लावायचं आहे. त्याला वरती ठेवायला लागेल ना चुलीवर. त्याला हे करायचं होतं म्हणून याला पीठ लावलेलं आहे. थोडं थिकनेस येतो मग. हे बघा हे शिजायला लागलंय. हे बघा तयार झालेलं आहे आपलं सांबार. टाकलं याच्यामध्ये पेंद्याचं सांबार आहे हे. नाही सुकं बनवलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे बघा भरलेलं आहे बेसन पीठ वगैरे आहे. आणि हा मोठा डेंगा भाजलेला आहे बघा. रस्सा वगैरे पण मस्त थिकनेस चांगला आलेला आहे. तर खा शिवम खा बघूया कसं आहे समृद्धी. छान आहे. शिवम खा. सांबार आहे घे. सांबार आहे घे. शुभम शेठ आमचे टेस्ट करून सांगतायत. चौकस गरम आहे. गरम आहे गरम. तो का खाली एक नंबर. चांगलं आलंय. एक नंबर. आईने बनवलं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजची व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान झालं. मस्त लागतं.